मंडळी, काल रात्रीपासून खूप व्हिडिओ व्हायरल व्हायला लागलेत. तुम्ही सगळ्यांनी बघितला असाल, तुम्ही सगळ्यांनी स्टोरी किंवा स्टेटसला पण लावला असाल की आपल्या भारतानं या पाकिस्तानकडून जे हमले होत होते ड्रोनचे वगैरे किंवा मिसाईल्सचे वगैरे, ते कशा आणून पाडलेत हे सगळे व्हिडिओज आपण बघत आहे. पण ते नेमके काय होते किंवा कुठं कुठं झालेत हेच या व्हिडिओमध्ये बघायचं. तुम्हाला माहिती असेल की भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान येडा झालाय. तुम्हाला सगळ्यांना माहित असेलच, भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराकडून देखील अंधाधुंद गोळीबार केला जात होता. तुम्हाला काल रात्रीचा व्हिडिओ बघितला असाल, जम्मू आणि काश्मीरमध्ये पंजाबमधील सीमेवरती गावागावांमध्ये उखळी तोफा आणि तोफगोळे डागण्याचे प्रयत्न देखील झाले होते. 7 आणि 8 मेच्या रात्री पाकिस्तानाकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये जे हल्ले करण्याचे प्रयत्न झाले होते, त्या प्रयत्नांना आपल्या भारतीय लष्कराने पाकिस्तानाचे प्रयत्न कसे आणून पाडले किंवा कुठं कुठं आणून पाडले हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी सर्वेश कोल्हे, तुम्ही बघताय शब्दवेडे. मंडळी, तुम्ही काल रात्री बघितलंच असाल की बाबा पाकिस्तानकडून जे काय हमले आपल्यावरती होण्याचा प्रयत्न होत होते, त्या सगळ्या हमल्यांना आपल्या भारताच्या लष्कराकडून किंवा आपल्या इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स या सगळ्या आपल्या भारताच्या लष्कराकडून कसं प्रत्युत्तर देण्यात आलं किंवा त्यांचे प्रयत्न कसे आपण मोडून पाडले हेच आपण काल रात्री बघितलं होतं. तर ते कुठं कुठं झाले? सगळ्यात पहिलं तर श्रीनगर, दुसरं म्हणजे अवंतीपोरा, तिसरं म्हणजे जम्मू, चौथं म्हणजे आदमपूर, पाचवं म्हणजे चंदीगड, सहावं म्हणजे फलोदी, सातवं म्हणजे पठाणकोट, आठवं म्हणजे अमृतसर, नववं म्हणजे कपूरथला, 10वं म्हणजे जालंधर, 11वं म्हणजे धुलियाना, 12वं म्हणजे भटिंडा, 13वं म्हणजे भुज आणि 14वं म्हणजे उत्तर लाई. या सगळ्या ठिकाणी पाकिस्तानाकडून जे येडं झालेलं पाकिस्तान आहे, तुम्हाला माहित असेल ऑपरेशन सिंदूर जे आपण केलं होतं, भारताच्या लष्करानं केलं होतं ऑपरेशन सिंदूर, हे असं केलं, तुम्हाला आता याचं म्हणजे रिझल्ट तुम्हाला बघायला लागणार वगैरे वगैरे जी धमक्या येत होत्या पाकिस्तानकडून, त्या धमक्यावरून हे पाकिस्तानाने जे आपल्यावरती हमले करायचा प्रयत्न केला होता किंवा ड्रोननं जे मिसाईलनं जे आपल्यावरती हमला करण्याचा प्रयत्न केला होता, त्यातला एक आणि एक हमला आपल्या भारताच्या लष्करानं हाणून पाडला. एकही म्हणजे त्यांचं सक्सेसफुल एकही प्रोजेक्ट झालेलं नाही आहे. मला इतकंच म्हणायचं आहे की पाकिस्तान ज्या गोष्टींना आश्रय देते ते खुलं येऊन कधी समोर सांगत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. पण गेले कित्येक दिवस आपण फोटोज बघतो पाकिस्तानच्या मंत्र्यांचे किंवा त्यांच्या मोठ्या मोठ्या आयडल नेत्यांचे फोटोज, हे त्या आतंकवाद्यांच्या सोबतचे फोटोज देखील आपण बघतो. त्यामुळे पाकिस्तान एका साईडला म्हणतं की आम्ही या आतंकवादला आश्रय देत नाही, पण एक साईडला त्यांचे असे फोटोज व्हायरल होतात. किंवा पहलगाममध्ये देखील जे हमला झाला होता ते देखील पाकिस्तान स्वतःच्या अंगावरती घेत नव्हतं की आमच्यातले आहेत असं म्हणत नव्हतं. पण महत्वाचं हेच होतं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जग जाहीर आहे की ती माणसं कुठून येतात, काय येतात. आणि पहलगाममध्ये जी गोष्ट घडली होती, म्हणजे लिटरली आपल्या लोकांची पॅन्ट काढून, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती नेमकं काय झालं होतं. पण तेवढ्या खालच्या लेवलला जाऊन जे काही त्यांनी तिथं कृत्य केलं होतं त्या आतंकवाद्यांनी, त्यांच्यावरती आपल्या भारताने ऑपरेशन सिंदूर हे जे प्रोजेक्ट केलं होतं, याच्यामुळं चिडून किंवा येडवून हे जे पाकिस्ताननं आमच्याकडे खूप मोठं काय काय आहे वगैरे वगैरे असं दाखवण्याचा काइंड ऑफ प्रयत्न केला होता. पण ते दाखवता ते विझून गेलं. त्यांना काय कळालं नाही की कुठनं उडलं आणि कुठं गेलं, काहीच कळालं नाही. पण शेवटी एवढंच म्हणायचं आहे की भारत आपला हा देश आहे, हा देश खरंच खूप सगळ्या संकटातनं वर आलेला आहे. आणि पाकिस्तानला कित्येक दिवस झाले भारतानं कितीच वेळा माफ केलं होतं, पण सध्या मला असं वाटतंय की सध्या आपला भारत देश त्या पाकिस्तानला माफ करण्याच्या मूडमध्ये नाही आहे. त्यामुळे काय होतं काय नाही हे तर आपण बघत राहणारच आहोत. तुम्ही सेफ राहा आणि अलर्ट राहा, एवढंच मी या व्हिडिओतून तुम्हाला सांगू इच्छितो. बाकी असे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी शब्दवेडे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठमोळा हक्काचं चॅनल आहे, लाईक तर तुम्ही करताच. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.